नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। जे तुम्ही थंबनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे। आज आपण मुरमुऱ्यामध्ये कच्चा बटाटा घालून पौष्टिक आणि झटपट होणारी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी मस्त रेसिपी बनवणार आहोत, जी तुम्ही यापूर्वी कधीही बनवली नसेल आणि खाल्लीसुद्धा नसेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका। तर अगदी झटपट तयार होते। दिसायला जितकी यम्मी दिसते तितकीच खायला सुद्धा यम्मी आहे। तर वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपण इथे कच्चा बटाटा घेतला आहे आणि पिलरच्या मदतीने त्याची सर्व साल आपल्याला काढून घ्यायची आहे। बटाटा सोलून झाल्यावरती आपल्याला हा किसून घ्यायचा आहे। छोट्या किसणीने आपल्याला हा किसून घ्यायचा आहे। रेसिपी युनिक आहे आणि खूप टेस्टी आणि क्रिस्पी आहे। आठवड्यातून एकदा जर तुम्ही बनवली तर 3 ते 4 वेळा नक्की बनवाल, इतकी छान रेसिपी आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा संपूर्ण बटाटा किसून घ्यायचा आहे। बटाटा किसून झाल्यावरती हा आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पाण्यामध्येच ठेवायचा आहे। पाण्यामध्ये ठेवल्यामुळे बटाटा काळा पडणार नाही। तर इथे मी धुवून घेतलाय, आता हा पाण्यात ठेवलाय, हा साईडला ठेवून देऊया। आता लगेच आपल्याला एक असा मोठा बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मुरमुरे घ्यायचे आहे। इथे मी 1 वाटी मुरमुरे घेतलेले आहे। हे मुरमुरे या बाउलमध्ये आपण घालूया। आता जो आपण पाण्यामध्ये किसून बटाटा ठेवलेला आहे त्यामधलं असं हाताने दाब देऊन आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। पाणी यामध्ये अजिबात राहू द्यायचं नाही। जितकं आपल्याला दाब देऊन पाणी काढता येईल तेवढं काढून घ्यायचं आहे। तर आपण 1 वाटी मुरमुरे घेतलेले आहे, त्याच वाटीने 1 वाटी बटाट्याचा कीस घ्यायचा आणि हा कीस या मुरमुऱ्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे। तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। फक्त मुरमुरे आणि बटाटा कीस याचे प्रमाण सेम ठेवायचं। यामध्ये पाणी घालायचं नाही आणि हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे। हा बटाटा मुरमुऱ्यामध्ये छान मिक्स करून घेतल्यामुळे बटाट्यामध्ये जे मॉइश्चरायझर असतं त्यामध्येच हा मस्त सॉफ्ट असा भिजला जातो। पाणी घालायची आपल्याला गरज नाहीये। हे मस्त मिक्स करून झालंय। आता यावरती आपण झाकण ठेवून 5 मिनिटं याला रेस्ट होऊ देऊया। तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे। हा कांदा आपल्याला मस्त बारीक असा कट करून घ्यायचा आहे। फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर मी अतिशय साध्या आणि सिंपल आणि युनिक रेसिपी शेअर करत असते। माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। इथे कांदा आपला मस्त कट करून झालाय। आता इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। ह्या मिरच्यासुद्धा आपल्याला बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत। तुम्ही हवं तर या मिक्सरला बारीक करून सुद्धा यामध्ये घालू शकता आणि तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त यामध्ये घेऊ शकता। कांदा मिरची इथे बारीक कट करून झाली आहे। आता एक टोमॅटो सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे आणि हा सुद्धा मस्त बारीक असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। टोमॅटो कट केल्यावरती कोथिंबीर पण मी घेतलेली आहे आणि ही कोथिंबीर पण आपल्याला मस्त अशी बारीक कट करून घ्यायची आहे। सर्व साहित्य आपलं कट करून झालंय आणि आपलं इकडे मुरमुरे सुद्धा मस्त रेस्ट झालेले आहे। मी तुम्हाला दाखवते। मस्त हे भिजलेले आहेत, सॉफ्ट पण झालेले आहेत। हे बघा, चमच्याने पुन्हा असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि जे आपण कट केलेले आहे टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, हे सर्व साहित्य आपल्याला यामध्ये घालायचे आहे। हे सर्व साहित्य यामध्ये घातल्यावरती काही बेसिक मसाले आपल्याला घालायचे आहे। अगदी घरचेच मसाले आहे, बाहेरून काही कुठले मसाले तुम्हाला आणायची गरज नाही। थोडीशी मिरची पावडर, हळद, धना पावडर आणि मीठ। मिरची पावडरमुळे कलर पण छान येतो आणि टेस्ट पण छान येते। याच सोबत आपल्याला 2 चमचे बेसन पण घालायचे आणि 2 चमचे मी ते दही पण घालणार आहे। दह्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस पण घालू शकता। दही जास्त आंबट असेल तर 1च चमचा घाला। हे सर्व आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही।
पाणी घालण्याची गरजच पडत नाही, कारण बटाट्याचे मॉइश्चरायझर, दही यामध्ये हे मिश्रण तयार होते. छान मी हाताने मिक्स करून घेतलं आहे, पण हे मिश्रण थोडंसं मला पातळ वाटत आहे, त्यामुळे आपण यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ घालूया. तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी यामध्ये बेसन पीठसुद्धा घालू शकता. तांदळाच्या पिठामुळे अगदी कुरकुरीत हा पदार्थ बनतो. आता हे पीठसुद्धा आपल्याला यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. असं घट्टसर आपल्याला याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे. असंच मिश्रण आपल्याला हवं आहे. आता आपल्याला दोन्ही हाताला असे तेल लावून घ्यायचे आणि ह्या मिश्रणामधला छोटासा लिंबाचा आकारा एवढा आपला गोळा आपल्याला हातावरती घ्यायचा आहे आणि असं व्यवस्थित गोल हातावरती फिरून घ्यायचं आहे. सर्व साईडने असं आपल्याला दाबून घ्यायचं आहे. कुठेही याला चीर राहता कामा नये. याला आपल्याला असा टिक्कीसारखा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला टिक्की बनवून घ्यायच्या आहेत सर्व. मी दुसरी पण तुम्हाला बनवून दाखवते. अशाच पद्धतीने आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आणि पिठाचा थोडासा भाग हातावर घेऊन टिक्की बनवून घ्यायची आहे. प्रत्येक वेळेस हाताला तेल लावूनच ह्या टिक्की बनवून घ्यायच्या आहे, कारण ह्या पीठ थोडंसं चिकट असतं, त्यामुळे हाताला चिटकू शकतं. तर हे बघा, या पद्धतीने इथे मी सर्व टिक्की बनवून घेतलेल्या आहे. 1 वाटी मुरमुऱ्यामध्ये आपल्या भरपूर इथे टिक्की झालेल्या आहेत. आता मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्यावरती आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यावरती बनवलेल्या जितक्या मावतील तितक्या टिक्कीज आपल्याला हळूवार अशा यावरती ठेवून घ्यायच्या आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. पहिली साईड आपल्याला 2 ते 3 मिनटं गॅसची फ्लेम मीडियम ठेवून फ्राय करून घ्यायची आहे आणि नंतरच हे आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत. 3 मिनिट झालेले आहेत. आता हे आपण पलटवून घेऊया. ह्या मिश्रणाचे तुम्ही आप्पेसुद्धा बनवू शकता. इनोचा किंवा सोड्याचा वापर करून खूप छान आप्पे होतात किंवा थालीपीठेसुद्धा बनवू शकतात. इथे मी ह्या टिक्की शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहे. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. आता दुसरी साईड पण आपल्याला 2 ते 3 मिनटं तयार होऊन द्यायची आहे. मस्त ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. दुसरी साईड पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मी आता पुन्हा पलटवून घेत आहे. मस्त रंग आलेला आहे याला गोल्डन आणि मस्त ह्या कुरकुरीत पण झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता. खूप कमी तेलामध्ये ह्या टिक्की तयार होतात. पहिली बॅच इथे आपली तळून झालेली आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. किती छान दिसत आहे, किती सुंदर रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकता. दुसरी बॅच पण आपण याच पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत. पहिली बॅच आपली झालेली आहे, प्लेटमध्ये काढून घेतली आहे. पॅनवरती पुन्हा आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आणि राहिलेल्या टिक्की मस्त ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत. अशा शॅलो फ्राय केल्या ना की मस्त कमी तेलकट होतात आणि क्रिस्पी पण होतात आणि आतून बाहेरून मस्त शिजल्या पण जातात आणि कुरकुरीत पण होतात. तर सर्व टिक्की फ्राय करून झालेल्या आहेत. खूप छान कलर आहे, दिसायला पण खूप छान दिसत आहे. जितक्या छान दिसतात त्यापेक्षाही खायला खूप भारी लागतात आणि एकदम सिंपल रेसिपी आहे. मुरमुरे आणि बटाटा घरात असेलच किंवा मुरमुऱ्याऐवजी तुम्ही पोहेसुद्धा घेऊ शकता. यामध्ये कच्चा बटाटा घालून तुम्ही हा ब्रेकफास्ट तयार करून घेऊ शकता. हे बघा किती मस्त सर्व टिक्की झालेल्या आहेत. आतमध्ये सुद्धा खूप छान शिजलेल्या आहेत आणि तेलकट अजिबात झालेल्या नाहीत. ह्या तुम्ही सॉससोबत, दह्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता. मुलांना तर आवडेलच, पण मोठ्यांनासुद्धा खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे. या टिक्की जर तुम्हाला आणखीन कुरकुरीत हव्या असतील तर कमी गॅसवर थोडं जास्त वेळ ठेवा, म्हणजे छान कुरकुरीत बनतात.
रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा, शेअर करा. सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.